27 वर्षाचा कृष्णा आंधळे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाड गावचा रहिवासी आहे। कृष्णाच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती। शेती आणि वीटभट्टीवर काम करणारा कृष्णा त्याच्या कुटुंबासाठी मेहनत करत होता। पण याच कृष्णाच्या जीवनात एक गोष्ट घडली जी त्याच्या भवितव्यावर मोठा परिणाम करणारी ठरली। कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराड या दोघांची ओळख एकाच व्यवसायातून झाली होती। विष्णू चाटे नामक मावस भावामुळे या दोघांचा संपर्क वाढला आणि कृष्णाने अनेक गुन्ह्यांमध्ये भाग घेतला। विशेष म्हणजे गेल्या 4-5 वर्षात कृष्णावर तब्बल 6 ते 7 गुन्ह्यांची नोंद आहे। यामध्ये सर्वात मोठा गुन्हा म्हणजे संतोष देशमुख हत्येचा गुन्हा देखील समाविष्ट आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कृष्णा आंधळे आणि त्याच्या साथीदारांबद्दल काही महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। पोलिसांनी सुरुवातीला कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना संशयित म्हणून तपासलं, पण नंतर एका अजीब वळणावर कृष्णा आंधळे अचानक फरार झाला। त्याच्या फरारी होण्यामागे एक मोठा संशय व्यक्त केला जातोय। काही लोकांचा असा दावा आहे की कृष्णा आंधळे फरार नाही तर त्याची हत्या झाली आहे। त्याला शोधण्यासाठी सीआयडी, एसआयटी आणि पोलिसांची विविध टीम देखील काम करतात। त्याने घरच्यांशी संपर्क साधला असावा म्हणून त्याच्या आई-वडिलांची चौकशी करण्यात येते। पोलिसांनी त्याच्या शोधासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये देखील तपास सुरू केलाय, पण त्याचा ठाव ठिकाणा अजूनही लागलेला नाही। यामुळे अनेक मोठे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या कनेक्शन बाबत सुरेश धस यांनी काही गंभीर आरोप केलेत। सुरेश धस म्हणालेत की पोलिसांना कृष्णा आंधळेचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत। त्याच्या शोधामध्ये राजकीय दबाव असावा का? तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील कृष्णा आंधळेचा घातपात झाल्याचं वक्तव्य केलंय। त्यांचा असा अंदाज आहे की कृष्णा आंधळे फरार नाही तर त्याला मारून टाकण्यात आले। क्षीरसागर यांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांनी यावर पलटवार केला। त्यांनी आरोप केले की संदीप क्षीरसागर यांना कृष्णा आंधळेच्या स्थितीबाबत इतकी माहिती कशी मिळाली। याचा अर्थ असा की त्यांच्या आणि आंधळे याच्यात कुठेतरी संबंध असावेत। हा वाद राजकीय वर्तुळात चांगला चर्चेत गेलाय आणि यामुळे तपासाला एक वेगळंच वळण आता मिळाले। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले यांचा संबंध असं काही लोकांचं म्हणणं आहे। कृष्णा आंधळे आणि घुले यांचा दीर्घकाळ मैत्रीचा संबंध होता। त्यांनी एकत्र काम केल्याचंही बोललं जाते। हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर घुले पोलिसांच्या ताब्यात असला तरी आंधळे या प्रकरणाशी निगडीत आहेच। आंधळे आणि घुले यांच्या सहभागामुळे पोलिसांचा तपास अजूनही कठीण झालाय। त्याला शोधण्यात ते संघर्ष करतायत। त्यावर धनंजय मुंडे म्हणतात जर एखाद्या व्यक्तीला पकडायचं ठरवलं तर तो 24 तासात सापडतो, पण कृष्णा आंधळे अजूनही का सापडत नाही? म्हणजेच पोलिसांचा आता मुख्य फोकस विष्णू चाटेच्या फोनवर आहे। विष्णू चाटेचा फोन आढळल्यास त्याच्या संपर्कातील डेटा पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकतो। तसंच त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या माहितीमुळे पुढील तपासात मोठा टर्निंग पॉइंट येऊ शकतो। कृष्णा आंधळे फरार आहे की त्याची हत्या झाली आहे? राजकीय आणि पोलिसांच्या तपासातील दडपशाही आणि घातपाताच्या शक्यतेची तपासणी ही महत्त्वाची ठरते। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात अजून काही महत्त्वपूर्ण तथ्य उघड होणं आवश्यक आहे। या प्रकरणात आता नेमकं कोणतं नवं वळण येतं हे पाहावं लागेल। दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या घटनेवरच्या पुढच्या आणखी अपडेटसाठी आमच्या सिविक मिररच्या YouTube प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका।